नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलूया जो आपल्याला रोजचा वाटतो, पण त्याची ताकद अफाट आहे. तो शब्द आहे कृतज्ञता. चला तर मग या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की ही साधी सवय आपलं आयुष्य कसं बदलू शकते. वाह! काय विचार आहे हा. म्हणजे कृतज्ञता फक्त एक फीलिंग नाहीये, ती एक ॲक्टिव्ह एनर्जी आहे. एक अशी शक्ती जी आपलं वास्तव, आपली रिॲलिटी बदलू शकते. कमाल आहे ना? तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कृतज्ञता एक वैश्विक शक्ती. आपण बघणार आहोत की कृतज्ञता म्हणजे फक्त थँक यू म्हणणं नाही, तर त्यापेक्षा खूप काहीतरी खोल आहे. आपण किती वेळा सवयीने थँक यू म्हणतो, नाही का? पण खरी कृतज्ञता ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. म्हणजे काय, तर अगदी जाईट परिस्थितीत सुद्धा चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणं. आणि यामुळेच आपल्याला मनशांती आणि भावनिक स्थिरता मिळते. आणि ही गोष्ट फक्त आपल्यापुरती मर्यादित नाहीये. चला, जगभर एक फेरफटका मारूया. जपानमध्ये श्रम आभार दिवस साजरा होतो, तर घानामध्ये होमो महोत्सव. जगभरातल्या संस्कृतींमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे निसर्गाचे आभार मानले जातात. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, कृतज्ञता ही माणसाच्या स्वभावातच आहे. बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण यामागे काही सायन्स आहे का? तर हो, कृतज्ञता ही फक्त एक चांगली भावना नाही, तर ते आपल्या मनासाठी आणि शरीरासाठी एका औषधासारखं काम करतं. चला जरा खोलात शिरून बघूया. आपल्या मेंदूची ना एक गंमत आहे. तो चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. यालाच निगेटिव्हिटी बायस म्हणतात. खरं तर ही एक प्रकारची आपली संरक्षण यंत्रणा आहे, धोक्यापासून वाचवण्यासाठी. पण यामुळेच आपल्याला विनाकारण टेन्शन आणि चिंता सतावते. पण गंमत इथेच आहे, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागतो, तेव्हा आपल्या नर्वस सिस्टीममध्ये एक स्विच बदलतो. आपण फाईट ऑर फ्लाईट मोडमधून, म्हणजे तणावाच्या स्थितीतून रेस्ट अँड डायजेस्ट, म्हणजे शांत आणि आरामाच्या स्थितीत येतो. हार्टबीट नॉर्मल होतात, श्वास शांत होतो आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो. आणि हे सगळं होतं कसं? तर जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे हॅपी केमिकल्स रिलीज करतो. हे केमिकल्स थेट आपला मूड चांगला करतात आणि चिंता, डिप्रेशन कमी करायला मदत करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कृतज्ञता आपल्या मेंदूला अक्षरशः आनंदी बनवते. आणि याचा परिणाम फक्त मनावर नाही, तर शरीरावर पण होतो. रिसर्च काय सांगतं माहितीये? कृतज्ञतेच्या सरावाने ब्लड प्रेशर कमी होतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं, आपली इम्युनिटी सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हो, झोप पण एकदम शांत लागते. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर कळलं की कृतज्ञता का महत्वाची आहे. पण आता प्रश्न येतो, कशी? तर चला, आता काही एकदम सोप्या आणि प्रभावी पद्धती बघूया, ज्याने आपण कृतज्ञतेला आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवू शकतो. आणि ह्याची सुरुवात होते स्वतःपासून, आपल्या शरीरापासून, जे आपल्याला आयुष्यभर साथ देतं. आपले डोळे, आपला श्वास, आपले हात, हे सगळे अवयव न ठकता आपलं काम करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. हे बघा, हा एक अगदी सोपा, फक्त 3 मिनिटांचा सराव आहे. रोज सकाळी उठल्यावर अशा 3 गोष्टी लिहा ज्यासाठी आपण आभारी आहोत. दिवसातून एकदा आपल्या शरीराच्या कुठल्याही एका भागाचे आभार माना. आणि रात्री झोपण्याआधी दिवसभरातून काय शिकलो यावर 1 मिनिट विचार करा. बस एवढंच. आपण जे बोलतो तसंच आपण बनतो. ही पॉझिटिव्ह वाक्य किंवा अफर्मेशन्स आपल्या विचारांची दिशा बदलतात. हे वाक्य बघा, प्रत्येक दिवशी मला एकतर विजय मिळतो किंवा एक धडा मिळतो. हे वाक्य आपल्याला अपयशाच्या भीतीतून बाहेर काढतं. प्रत्येक अनुभव एक शिकण्याची संधी वाटू लागतो. तसंच हे दुसरं वाक्य जे पैशाच्या चिंतेवर काम करतं. गरजेनुसार पैसा अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गांनी माझ्याकडे येतो. नियमितपणे अशी वाक्य स्वतःला सांगितल्याने आपल्या मनात सकारात्मकतेचं बीज रोवलं जातं आणि आपण त्या दिशेनेच विचार करायला लागतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. कृतज्ञतेचा नियमित सराव केल्याने आपल्याला लाँग टर्ममध्ये काय फायदे मिळतात, किंवा आपण म्हणू शकतो की आपल्याला याचा डिव्हिडंड कसा मिळतो ते पाहूया. इथे बघा, हा बदल किती मोठा आहे. शारीरिक स्तरावर जिथे आधी थकवा होता, तिथे आता उत्साह आहे. मानसिक स्तरावर गोंधळाची जागा आता स्पष्टतेने घेतली आहे. आर्थिक बाबतीत अनिश्चिततेऐवजी स्थिरता आली आहे. आणि सामाजिक जीवनात नातेसंबंध अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनले आहेत. आणि हा सगळा बदल
हा संपूर्ण प्रवास फक्त एका महत्वाच्या शब्दाच्या बदलाने सुरू होतो. आणि तो बदल आहे मी पासून आम्हीकडे जाण्याचा. जेव्हा आपण कृतज्ञतेचा सराव करतो तेव्हा आपोआप आपलं लक्ष स्वतःवरून हटून इतरांकडे जातं. आपण इतरांच्या योगदानाची दखल घ्यायला लागतो. आणि ह्याच मी ऐवजी आम्ही भाषेमुळे आपण एकटेपणातून बाहेर पडून एकमेकांशी जोडले जातो. आपले सामाजिक संबंध खऱ्या अर्थाने दृढ होतात. तर मग प्रश्न हाच आहे, कृतज्ञता ही एक निवड आहे, एक सराव आहे आणि एक प्रचंड मोठी शक्ती आहे. तर या शक्तीचा वापर करून आपण आपल्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी कोणतं भविष्य घडवणार आहोत यावर नक्की विचार करा.